नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट चंद्रबुद्धी राजवंत. आज मी आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 व अंमलबजावणी संचालनालय उर्फ ईडी नेमकं काय आहे याबद्दल माहिती देणार आहे. चला पाहूयात. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे बेकायदेशीर पैसा कायदेशीर करणं आणि वापरात आणणं. CBI, आयकर विभाग अशा कोणत्याही यंत्रणांनी आर्थिक गैरव्यवहारासंबंधी गुन्हा दाखल केला असल्यास ईडीला लगेच चालू लागते. मग पहाटे दारावर टकटक करणार, मध्यरात्री अटक करणार, तोवर सगळं घर पालथं घातलेलं असतं. संबंधित पैसा कुठून आला, आर्थिक व्यवहार कसा झाला, ईडी समन्स पाठवून चौकशी सुरू करते किंवा घरी येऊन स्पष्टीकरण विचारते. चौकशी दरम्यान ईडी मालमत्ता आणि इन्कम सोर्स स्पष्ट नसल्यास संबंधित मालमत्ता जप्त करू शकते. इन्कम टॅक्स भरलाय का, हा एक आवडता प्रश्न असतो ईडीचा. या खटल्यांची सुनावणी विशेष न्यायालयात होते. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत चौकशी करून समाधान न झाल्यास अधिक चौकशीसाठी ईडीकडून ईडीची कोठडी देण्यासाठी माननीय न्यायालयात युक्तिवाद केला जातो. केंद्र सरकारच्या प्राधिकरणाला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत अशा प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकार क्षेत्र आणि कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत. जप्त केलेली मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे का याचा तपास या प्राधिकरणाअंतर्गत केलाही जातो. ईडी आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणजे मेड फॉर इच अदर, दोघंही एकमेकांच्या शिवाय अपूर्ण आहेत. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थांची स्थापना करण्यात आली. ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था मनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन आहे. अंमलबजावणी संचालनालय उर्फ ईडी ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते. पैशांच्या अफरातफरीवर प्रतिबंध आणणे, काळा पैसा वापरण्यावर कडक कारवाई करणे, काळा पैसा वापरलेली मालमत्ता ताब्यात घेऊन सरकार जमा करणे आणि संबंधित प्रकरणावर खटला चालवून तपास अधिकारी यंत्रणामार्फत तपास करण्याचं काम ईडी या कायद्याअंतर्गत करत असते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत कारवाई कशी होते चला पाहूयात आपण. काळा पैसा वापरून एखादा मालमत्ता उभी केली तर या कायद्याअंतर्गत कारवाई होते. ईडी प्रथम 3 समन्स पाठवते. आपण दखल न घेतल्यास मग पहाटे दारावर हळूच टकटक करून शकते. मध्यरात्रीपर्यंत नजरकैद आणि मध्यरात्रीनंतर संशयावरून अटक, मग दुपारी न्यायालयात समोर हजर, हा सर्वसाधारण कार्यक्रम होऊ शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट ह्याच स्वरूपात समजून घेण्याचं असेल तर यातील काही सेक्शन समजून घेणं आवश्यक आहे. चला पाहूयात. पहिला कलम 3. या अंतर्गत जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुन्हेगारीतून पैसा कमावणाऱ्यांविरोधात आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरोधात FIR नोंद केली जाऊ शकते. बेनामी मालमत्ता याला कायदेशीर भाषेत कन्सिलमेंट म्हणजेच आपल्या मराठी भाषेत लपाछपी असं म्हटलं जातं. या प्रकरणाची अतिशय कडक आणि अंगावर शारे आणणारी चौकशीसुद्धा केली जाते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये सर्वात महत्त्वाचं कलम म्हणजे ज्या अंतर्गत ईडी मालमत्ता ताबडतोब ताब्यात घेते. एकदा ईडीने मालमत्ता ताब्यात घेतली की मालमत्तेचा सोर्स मालकाला त्यांच्यासमोर जाहीर करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी इमारत बांधली आणि ईडीने ती जप्त केली तर इमारत बांधण्यासाठी पैसे कुठून आले, त्याचा इन्कम सोर्स काय आहे हे ईडीला पुराव्यासहित पटवून द्यावंच लागतं. अन्यथा मालमत्ता सरकारी खजिन्यात ताबडतोब जमा होते. म्हणजेच एखाद्या विरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत चौकशी सुरू झाल्यास संबंधित व्यक्तीला मी दोषी नाही हे सिद्ध करावं लागतं. अन्यथा ते 3 ते 7 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. तसे पाहिले गेल्यास संपत्ती जप्त केल्यानंतर प्रोव्हिजनल अटॅचमेंट म्हणून ती दिल्ली येथील प्राधिकरणाकडे पाठवतात. महिन्याभरात ईडीला ही मालमत्ता त्या ठिकाणी पाठवावी लागते. मग मालकाला ही मालमत्ता माझी असून ती कायदेशीर आहे असं सिद्ध करावं लागतं. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट कलम 11 अंतर्गत ईडीचे अधिकारी समन्स पाठवू शकतात. एखाद्याकडे बेनामी संपत्ती आहे किंवा मनी लॉन्ड्रिंगचा संशय आहे अशाला चौकशीसाठी समन्स पाठवता येते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत कलम 19 या अंतर्गत अतिरिक्त संचालक या पदावरील अधिकाऱ्याला पॉवर टू अरेस्ट म्हणजेच अटक करण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजेच पहाटेपासून मध्यरात्री तसेच 24 तासात कधीही आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकते. मग घरातल्या जेवणाच्या 2 वेळेच्या डब्यासाठी सुद्धा माननीय न्यायालयाकडे परवानगी मागावी लागते. जामीन मिळणे कठीण का आहे चला पाहूयात. ईडीने अटक केल्यानंतर संबंधिताला जामीन मिळणे अत्यंत कठीण असतं. त्याचं कारण म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सेक्शन 45 अंतर्गत असलेले नियम.
या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी 2 अटी आहेत. याला कायदेशीर भाषेत जुळ्या अटी असं म्हटलं जातं. जामीन मिळण्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागतं की तुम्ही दोषी नाहीत. दुसरं म्हणजे मी भविष्यात असा कुठलाही गुन्हा करू शकत नाही असंही न्यायालयाला पटवून द्यावं लागतं. तरच माननीय न्यायालय आपल्याला माफ करू शकतं. कलम 45 शिथिल करण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जवळपास 200 याचिका दाखल आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत काय शिक्षा होते चला पाहूयात आपण. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत दोषींना 3 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसंच संबंधित प्रकरणात आरोपी इतरही कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित संपत्ती पैसा ईडी आपल्या ताब्यात घेते हेही लक्षात घेतले पाहिजे. 2017 सर्वोच्च न्यायालयाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट कायद्या जामिनासंबंधी कलमात सुधारणा करण्यात आल्यानंतर श्री भुजबळ साहेबांना जामीन मंजूर झाला होता. धन्यवाद. माझा सदरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला जरूर शेअर, लाईक व सबस्क्राईब करावा. धन्यवाद.